नमस्कार. आजचा विषय थोडा संवेदनशील आहे, पण तो प्रत्येक घराशी संबंधित आहे. कारण आजचा विषय आहे आजी-आजोबांचं प्रेम की लाड? आजी-आजोबांचं प्रेम की नातवंडांच्या भविष्याशी तडजोड? बरं, सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो. हा भाग आजी-आजोबांच्या प्रेमावर टीका करण्यासाठी नक्कीच नाही, तर प्रेम आणि लाड यामधली एक बारीक रेषा समजून घेण्यासाठीचा आहे. आणि यासाठी आपण काही आपल्या घरात होणारे प्रसंग आपण पाहूयात. असं होतं की आई म्हणते, आज मोबाईल मिळणार नाही, आणि मग मुलगा रडायला सुरुवात करतो. 5 मिनिटांनी आजी त्याच्या जवळ येते आणि त्याला मोबाईल देते आणि म्हणते, बाळा हे घे, पण आईला सांगू नको हं. दुसरा प्रसंग, बाबा म्हणतात, आज बाहेरचं काहीच खायचं नाही, पण संध्याकाळी आजोबा त्या मुलाला बाहेर घेऊन जातात आणि बर्गर, पिझ्झा, आईस्क्रीम, चॉकलेट हे सर्व देतात आणि परत येताना पुन्हा तेच वाक्य, घरी सांगायचं नाही हं. इथे प्रश्न मोबाईलचा नाही, इथे प्रश्न आईस्क्रीमचा नाही, इथे प्रश्न चॉकलेटचा नाही, तर प्रश्न आहे मुलाच्या मनात निर्माण होणाऱ्या गोंधळाचा. मुलाला समजतं, आई एक सांगते आणि आजी दुसरं सांगते. बाबा नाही म्हणतायत, पण आजोबा हो म्हणतायत. मग सांगा, मुलगा कोणाचं ऐकेल? ज्याच्याकडून त्याचा हट्ट पूर्ण होतो त्याचंच ऐकेल. आणि इथूनच पालकत्वामध्ये फूट पडायला सुरुवात होते. अनेक आजी आजोबा प्रेमाने सांगत असतात, आम्ही मुलं वाढवली आहेत, तुम्ही आम्हाला शिकू नका. आणि हे खरंच आहे. त्यांनी मुलं वाढवली, त्याग केला, संस्कारही दिले, आणि आपण जे काही आहोत ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहोत. कारण आमच्या या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पण एक प्रश्न मात्र इथे उद्भवतो, आणि तो म्हणजे आजचं बालपण हे कालच्यासारखं आहे का? कारण आज मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे, ऑनलाईन गेम्स आहेत, सोशल मीडिया आहे, जंक फूड सहज उपलब्ध होत आहे. आजचं युग डिजिटल आहे आणि मुलांना डिजिटल व्यसनही लागलंय. म्हणून आजचं पालकत्व पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यासाठी एक उदाहरण घेऊया. रिले तुम्ही पाहिलं असेल, रिले रेस. एक खेळाडू संपूर्ण शर्यत धावत नाही, तर वेळ आली की तो आपल्या हातातलं बॅटन पुढच्या खेळाडूकडे देतो, कारण त्याला जिंकायचं असतं. विश्वास ठेवावा लागतो की ही रेस आम्हीच जिंकणार आहोत. आणि कुटुंबातही तेच असतं. आजी आजोबांनी पालकांची जागा घेण्याची गरज नाही, पण पालकांच्या पाठीशी उभं राहण्याची नक्कीच गरज आहे. मुलाला गुपचूप पैसे देणं, आई वडिलांच्या नकळत मोबाईल देणं, आणि घातलेले नियम मोडणं. मग त्यासाठी असू दे, लहान आहे, रडू देऊ नका, असं वारंवार म्हणणं, हे जरी प्रेम वाटत असलं तरी त्याचे परिणाम दूरगामी होण्याची शक्यता असते. आणि यालाच बालमानसशास्त्र म्हणतं की याला इनकन्सिस्टंट पॅरेंटिंग असं म्हणतात. कारण कोणाकडून आपला हट्ट पूर्ण करून घ्यायचा हे मुलाला नक्की कळतं. मग त्याचा हट्ट वाढतो, शिस्त कमी होते, आणि पालकांचा अधिकार हळूहळू कमी होऊ लागतो. मग यावर उपाय काय? आजी आजोबांनी प्रेम करू नये, त्यांनी काही सांगू नये? नक्कीच नाही. त्यांनी भरभरून प्रेम करावं. पण प्रेम म्हणजे कोणताही लाड पूर्ण करणं, त्याचे हट्ट पूर्ण करणं म्हणजे प्रेम नाही. मग काय? तर पालकांनी ठरवलेल्या नियमांना साथ देणं. कारण आजी आजोबा हे घराचे अनुभव आहेत, आणि आई वडील हे घराचे निर्णय आहेत, आणि मुलं ही त्या दोघांच्या एकत्रित संस्काराची फळ आहेत. जर अनुभव आणि निर्णय एकाच दिशेने चालले तर मुलांचं भविष्य नक्कीच सुंदर घडेल. आणि या सर्वासाठी हा विषय इथेच न सोडता हा भाग संपूर्ण कुटुंबाबरोबर बघा, आजी आजोबांबरोबर बघा, आणि स्वतःला प्रश्न विचारा, नक्की काय चुकतंय? कारण प्रत्येक बदलाची सुरुवात याच प्रश्नाने होते,
आणि तो प्रश्न म्हणजे नक्की काय चुकतंय. तोपर्यंत पुढच्या भागात भेटूया. पाहत रहा नक्की काय चुकतंय.